मॉर्निंग गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अँड मोटो ब्लॉग. तर आपण आता चाललो आहात कणकवलीवरून देवगडला. 50 किलोमीटर आहे इथून. ठीक आहे, इथला ॲटमॉस्फिअर एकदम भारी आहे. म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पण स्टार्टिंगला तुम्ही दाखवतो की मी कुठे थांबलेलो, तिथं काय दृश्य होते आणि एकच नंबर होतो. नंतर आम्ही एका देवळात गेलेलो सकाळी, त्यामुळे थोडा वेळ झाला आम्हाला. रात्री उशीर पण झाला झोपायला, त्यामुळे थोडासा वेळ झाला. तर तुम्हाला दाखवतो त्याच्या हायलाईट्स, मे बी का हायलाईट्स दाखवतो तुम्हाला त्याचं काय काय आहे तर. ठीक आहे, रोडचं थोडं थोडं काम चाललं आहे. बघूयात देवगडला जायचा रोड कसा आहे तो. एकदम भारी थंडीमध्ये तर बाई इथे एकदम. आता हा थोडा सिंगल लेन हायवे आहे मे बी, थोडं सतर्क राहावं लागेल. पटकन बस रिक्षा वगैरे आली तर लाईन स्पॉट खूप आहे तिथे. तर इथलं सांगायचं म्हणजे तुम्हाला कोकणातलं, आम्ही काल स्वतःच्या डोळ्याने पण बघितलं. म्हणजे ते बघितलं आम्ही की लोक खूप छान आहेत इथले. म्हणजे इतकी फ्रँक की तुम्ही इथे कोणाच्या घरी गेलो तर तुम्हाला विचारणार नाही, काय नाही. म्हणजे तुमचं पाहुणचार करणार डायरेक्ट. म्हणजे डायरेक्ट पाहुणचार करणार तुमचा. म्हणजे असं हे विचारतात नाही की हा कुठून कोणत्याकडे आला आहे. त्यांचं मनच एवढं प्रेमळ आहे लोकांचं की आत्ता काढून झाला असता. चुकी माझी होती ॲक्च्युली, मला नव्हती काढत पाहिजे ओव्हरटेकला. तर आता सध्याचं इथलं ॲटमॉस्फिअर म्हणजे खूप पाऊस पडतो आहे, पण इतकं थंड आहे की रात्री लिटरली फॅन बंद करायला लागलेला झोपलेलो तेव्हा. खूप थंड आहे. म्हणजे झोप पण खूप चांगली लागली. म्हणजे अशी झोप मुंबईमध्ये नाही लागत कधी. म्हणजे ते कसलंच हे नाही, गाड्यांचा आवाज नाही, कुठे काम चाललं आहे कोणता आवाज नाही, आजूबाजूचा इतका आवाज नाही. एकदम शांतता. लोक शेतात कामाला पण जातात तिथे, त्यामुळे थोडा शुकशुकाट असतो. पण तेच तर हवं असतं की बाबा रोज आपण एवढं काम करतो, एवढं सगळ्यांचे बोलणं ऐकतो. ॲटलिस्ट घरी तरी माणसाला आरामात हे काय बोलतो, आरामात राहून थोडीशी शांतता पाहिजे. तर अशा ठिकाणी एकदम खूप छान आहे शांतता. तर ते बोलतात ना, कोकणची माणसं साधीभोळी. खरंच खूप साधीभोळी माणसं आहेत, खूप चांगली माणसं आहेत. खूप चांगला पाहुणचार केला आमचा. म्हणजे एक्सप्लोरिंग कोकण असं मला आता पहिल्या दिवशी वाटतं की इथेच सेटल व्हावं मस्तपैकी. काहीच टेन्शन नाही, काय नाही, निवांत एकदम. कारण खरंच खूप चांगला पाहुणचार आहे कोकणच्या माणसांचा. आता देवगडला चाललो आहे. 20-25 किलोमीटर, म्हणजे 50 किलोमीटरचं आहे. तर बघूया आता किती किलोमीटर झालं काय ती. मॅप पण बघायला भेटला नाही, मे बी चुकलो असेल. तर थांबतो 2 मिनटं कुठेतरी आणि बघतो मॅपने. तर गुगल मॅप्सचं भाई भरोसाच नका ठेवायला.
वाटतं, बघूया कसं काय ते. रोड एकदम चांगला आहे हा. आणि सुटसुकाट पण आहे थोडंसं इथं, म्हणजे शांतता आहे का, सुनसान आहे रोड. मे बी पाऊस पडतोय पण गणपती आहेत म्हणून कोण नसेल बाहेर पडलेलं. तसं पण काल 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन पण होतं, त्यामुळे लोक काल ज्यांचं विसर्जन झालं असेल ते थोडा आराम करत असते. बाकी इथलं सर्व छान आहे. इथं मी एक ऑब्झर्व केलं, लाल माती म्हणजे ते लाल दगडांचे चिऱ्यांचे आम्ही घरामध्ये राहिलेलो काल, चिरे बोलतात त्याला इथे. तर इतकं त्याला थंडावा आहे ना, ए सीची गरजच नाही इकडे. खरंच ए सीची गरज नाही, एकदम थंड, पूर्ण थंडावा आहे. ठीक आहे. बघूया आता. हायवे खूप शांतता आहे एकदम, चालवायला पण मजा येते, एन्जॉय करतो मी राईड. ते फक्त टर्नला सांभाळून जायला लागतं, हळू घ्यायची टर्नला. येताना पण आपला हाच रूट असणार आहे मे बी. आणि 05 कल्याण. काही फुल पाऊस पडतोय, अजून पाऊस थांबला नाही. आम्ही निघाल्यापासून जवळजवळ 1 तास झाला निघाल्यापासून, अजूनपर्यंत पाऊस थांबलेला नाही आहे. इतका जोरात पडतोय, खूप पाऊस आहे. बघतो आता बाहेर पडता येईल की नाही ते, बघूया आपण लवकर. पण गाडी चालवायला पावसात मजा येते, कारण का मी रेन लायनर वगैरे सगळ्यात फक्त पॅन्टची वाट लागलेली आहे पूर्ण. नाही तो बघतोय ना, थांब ना. तो व्हिडिओ काढतोय, थांब बरोबर. ही हा कुठं आणलंय यांनी. अरे रात्री काही इमर्जन्सी झाली ना तर आपल्याला पळता पण येणार नाही हो. रात्री डेंजर आहे फुल. आपण सवय बाजारला आलेलो आहोत, देवगड. तळी बाजार मार्केट. राहायचं पण कुकर पावगाणे खंडीरला चालतं. चलो देखते मी रील बघितलेले, आज प्रसाद दाखवतोय कसं आहे ते. पण भेटलं तर खूप करेन. मस्त होतं, पावरफुल होतं.